गोष्टीचं नाव भविष्याची चाहूल. एका शांत हिरव्यागार गावात आर्या नावाची एक मुलगी राहत होती. तिचं आयुष्य अगदी साधं होतं. शाळा, घर, आईसोबतच्या गप्पा. पण तिच्या आयुष्यात एक अशी गोष्ट होती जी कोणालाच माहीत नव्हती. तिची स्वप्न. आर्याला पडणारी स्वप्न. ती फक्त स्वप्न नव्हती, ती भविष्याची झलक होती. सुरुवातीला तिला याची अजिबात कल्पना नव्हती. एके रात्री तिने स्वप्नात पाहिलं, तिची मैत्रीण पूजा शाळेच्या पायऱ्यांवरून घसरते आणि तिच्या हाताला दुखापत होते. सकाळी उठल्यावर आर्या हसली. काय विचित्र स्वप्न होतं असं म्हणून ती शाळेत गेली. पण दुपारी तेच घडलं. पूजा नेमकी तशीच पडली. आर्या काही क्षण थिजूनच राहिली. तिच्या डोळ्यांसमोर स्वप्नातील दृश्य आणि वास्तव एकत्र मिसळत होतं. तिने स्वतःलाच समजावलं, हा फक्त योगायोग असेल. पण योगायोग वारंवार होऊ लागले. काही दिवसांनी तिला स्वप्न पडलं, गावावर काळे ढग दाटून आले आहेत, वारा वेगाने वाहतोय आणि नदीला मोठा पूर येतोय. 2 दिवसांनी अगदी तसंच घडलं. गावात पाणी शिरलं, लोक धावत सुटले आणि आर्या एका कोपऱ्यात उभी राहून थरथरत सगळं पाहत होती. आता मात्र तिच्या मनात भीती बसली. माझी स्वप्न खरंच होत आहेत. तिला कोणाला सांगायचं होतं, पण शब्द सापडत नव्हते. लोक काय म्हणतील, ही मुलगी वेडी झाली आहे असं म्हणतील या भीतीने ती गप राहिली. पण एक दिवस तिला एक भयानक स्वप्न पडलं. तिने पाहिलं, तिच्या घरात आग लागली आहे. धूर सगळीकडे पसरलेला आहे आणि तिची आई आत अडकलेली आहे, मदतीसाठी ओरडते आहे. आर्या किंचाळत जागी झाली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. यावेळी ती थांबली नाही. ती लगेच उठली, घरातल्या सगळ्या गोष्टी तपासू लागली. गॅस बंद आहे का, वायरिंग ठीक आहे का. आईला काही कळेना, पण आर्या हट्टाने सगळं सुरक्षित करत राहिली. त्या रात्री काहीच घडलं नाही. आर्याने सुटकेचा श्वास घेतला, पण तिच्या मनात अजूनही अस्वस्थता होती. दुसऱ्या दिवशी रात्री शेजारच्या घरात अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आर्याच्या अंगावर काटा आला. तिला जाणवलं, तिची स्वप्न फक्त इशारा देत आहेत आणि काही वेळा ती बदलही शकते. त्या दिवसापासून आर्या तिच्या स्वप्नांकडे घाबरून न पाहता समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली. कुणाला धोका असेल, अपघात होणार असेल, ती आधीच सावध करत होती. काही वेळा लोक तिचं ऐकत, काही वेळा नाही, पण ती प्रयत्न करत राहिली. हळूहळू तिच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली, ही शक्ती मला का मिळाली आहे. पण एक रात्री तिला असं स्वप्न पडलं, ज्याने सगळं बदलून टाकलं. तिने पाहिलं, ती एका अंधाऱ्या जुन्या खोलीत उभी आहे. आजूबाजूला धूळ, कोळी जाळ आणि समोर एक टेबल. त्या टेबलावर एक जुनी फाटलेली डायरी ठेवलेली आहे. डायरीचं पान आपोआप उघडतं आणि त्यावर लिहिलेलं असतं. आर्या ती थरथरत्या हाताने डायरी उचलते. पण अचानक मागून कोणीतरी चालत येतं. ती मागे वळते, पण त्या व्यक्तीचा चेहरा अंधारात दिसत नाही. फक्त त्याचा आवाज ऐकू येतो, तू जे पाहतेस ते सगळं तुझं नाही. आर्या घाबरून जागी झाली. यावेळी ती पूर्णपणे हादरली होती. माझं नाही म्हणजे काय, मग हे कोणाचं आहे. ती दुसऱ्या दिवशी गावातल्या जुन्या गोष्टी विचारू लागली. तेव्हा तिला एक धक्कादायक गोष्ट कळली. बऱ्याच वर्षांपूर्वी त्या गावात एक स्त्री राहत होती, जिला भविष्यातलं दिसायचं. लोक तिच्याकडे मदतीसाठी यायचे, पण काहींना तिची भीती वाटू लागली. आणि एक दिवस ती अचानक गायब झाली. कोणीच तिला पुन्हा पाहिलं नाही. आर्याच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही वाढू लागल्या. काय हीच ती डायरी, आणि त्या स्त्रीचा माझ्याशी काय संबंध. त्या रात्री आर्या पुन्हा झोपली, पण यावेळी ती तयार होती. स्वप्नात ती पुन्हा त्याच खोलीत पोहोचली. यावेळी ती घाबरली नाही. ती डायरी उघडते आणि प्रत्येक पानावर तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना लिहिलेल्या असतात. भूतकाळ, वर्तमान आणि अजून घडायचं भविष्य. शेवटच्या पानावर मात्र काही वेगळं लिहिलेलं असतं, जे भविष्य तू पाहतेस ते बदलण्याची ताकदही तुझ्यात आहे. पण प्रत्येक बदलाची एक किंमत असते. आर्याचे हात थरथरू लागले. किंमत? कोणती किंमत? तेवढ्यात पुन्हा तो आवाज ऐकू येतो, जर तू सगळ्यांना वाचवशील तर कधीतरी तुला स्वतःला हरवावं लागेल. आर्या दचकून जागी झाली. आता तिच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा होता. ती तिची शक्ती वापरून लोकांना वाचवत राहणार की स्वतःचं आयुष्य सुरक्षित ठेवणार. पण आर्याने एक निर्णय घेतला. ती भीतीला नाही तर धैर्याला निवडणार होती. ती लोकांना वाचवत राहिली, कारण तिच्यासाठी इतरांचं आयुष्य महत्त्वाचं होतं. आणि हळूहळू तिला समजलं, तिची स्वप्न हे फक्त रहस्य नाही, तर एक जबाबदारी आहे. आणि कदाचित एक दिवस ती त्या डायरीचं पूर्ण रहस्य उलगडेल. संदेश, तात्पर्य. देवाने किंवा नशिबाने दिलेली प्रत्येक शक्ती ही फक्त स्वतःसाठी नसते,
ती इतरांच्या भल्यासाठी वापरली तरच तिचं खरं मूल्य दिसतं. भीतीपेक्षा धैर्य मोठं असतं आणि योग्य निर्णय घेतला तर आपण आपल्या नशिबालाही बदलू शकतो. भविष्य माहीत असणं ही ताकद असू शकते, पण ते बदलण्याची जबाबदारी आणि त्याची किंमतही स्वीकारावी लागते.